नमस्कार मंडळी, बेधडक बेधडक न्यूज चॅनल आपल्या समोर घेऊन येत आहे. आज मोहगावचा एक नवीन युवा उमेदवार. तर भावी सरपंचासाठी, लोकनियुक्त सरपंचासाठी आपल्यासाठी उमेदवार विनोद आप्पाजी या ठिकाणी उभे आहेत. तर विनोद आप्पाजींना माझा एकदम प्रांजळपणे सोज्वळ असा प्रश्न आहे. विनोद आप्पाजी, जर आपण सरपंच झालात तर गावासाठी काय कराल? काही नाही, मित्रपरिवारची साथ असेल आणि गावाची खंबीरपणे साथ असेल तर 100% कायापालट करू. वा, अतिशय सुंदर असं उत्तर या ठिकाणी विनोद आप्पांनी दिलेले. गावाचा कायापालट या ठिकाणी विनोद आप्पा करणार आहेत. नक्कीच आम्हाला त्यावरती संपूर्णपणे विश्वास आहे. तर विनोद आप्पाजी, आपल्यासाठी दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे. विनोद आप्पाजी, आपण गावचा विकास कसा कराल? कारण आपलं मोहगाव म्हणजे दारणा वसलेलं आहे आणि म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण, सुंदर असं गाव आहे. हो. तर कसा आपण गावाच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये कसा विकास करणार? काही नाही, लोकांच्या भरपूर समस्या आहे. काही म्हणजे लाईट नाही. लाईट नाही, म्हणजे दळणवळणाच्या सोयी, दळणवळणाच्या सोयी, जसं आपल्या रस्त्याचं काम हो, बाकी रस्त्याचा आहे, प्रॉब्लेम आहे, पुलाच्या पलीकडचं काम आपण हो, बरोबर अधुरं आहे. अधुरं आहे. ते पण करू आपण. ते विनोद आप्पाजी सरपंच झाल्यानंतर त्या कामाचं परिपूर्णत्वास नेणार आहे. धन्यवाद विनोद आप्पाजी, अतिशय सुंदर असं उत्तर यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी आज तुमच्या समोर आपण सर्वांनी आप्पांचा विचार सरपंच पदासाठी करायलाच हवा. आपण सर्व आप्पांच्या सोबत असू. हमारा नेता कैसा हो? विनोद आप्पा जैसा हो. हमारा नेता कैसा हो? विनोद आप्पा जैसा हो. वा, अतिशय सुंदर. एवढी मोठी फौज जर विनोद आप्पाजी तुमच्या जर पाठीची असेल तर विनोद तुम्ही आप्पा तुम नक्कीच आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विनोद आप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नक्कीच विनोद आप्पाजी, तुमची जर एवढी मोठी फौज तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्ही सरपंच झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. बेधडक बेधडक न्यूज चॅनल साठी विनोद आप्पाजींसाठी टाळ्या. धन्यवाद आप्पाजी. शेवटचा प्रश्न प्रतिसाद आपला